केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात सर्व स्तरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं ऐतिहासिक बिंदू चौकात शहा यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली, तर बीजेपीवर जोरदार ताशेरे ओढण्यात आले. आज आंदोलन केले खरं तर संपूर्ण राज्यभरच अशा पद्धतीने आंदोलन जे आहे ते होताना पाहिजे. काय नेमकी मागणी आहे? वास्तविक राज्यातली सगळी जनता रस्त्यावर उतरायला पाहिजे, देशातली जनता रस्त्यावर उतरायला पाहिजे. कारण हा अपमान जो झालेला आहे तो घटनाकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान ह्या गृहमंत्र्यांनी केलेला आहे. त्यांचा आम्ही धिक्कार करतोयच. पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. ज्या आपल्याला महामानवानी ह्या घटनाकारांनी घटना दिली त्याच्यावर देश चालतो 75 वर्ष, त्या 75 वर्षात घटनेचा अवमान केला आहे, डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे. फॅशन 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 देवाचं नाव घेतलं तर तुम्ही 7 वेळा एवढ्या वेळा तर तुम्ही स्वर्गात गेला असता. स्वर्ग का नर्क कोणी बघितलेला आहे, परंतु ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला आहे तो त्यांनी केला आहे, तो ठरवून केलेला आहे. महाराष्ट्रात राज्यपाल ते होते ते सुद्धा ठरवून अपमान करायचे. म्हणजे थोर पुरुषांचा महाराष्ट्र देशाचा अपमान करायचं हे भाजपचं षडयंत्र आहे. कमी दाखवायचे त्यांना छत्रपती शिवरायांना, बाबासाहेब आंबेडकरांना, शाहू फुले आंबेडकरांना, ती षडयंत्र आहे आणि ते मुद्दामून बोललेले आहेत, ते चुकून झाले नाही. म्हणून आज त्यांचा धिक्कार करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाने आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे. या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.